माननीय अध्यक्ष जी, आज आमच्या सगळ्यांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की महाराष्ट्रातलं एक अतिशय ज्येष्ठ नेतृत्व, अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, या गिरीश इकडे मागे, अनेक वर्ष महाराष्ट्राची विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रिपद ज्यांनी भूषविली आणि 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यांची कारकीर्द आपल्याला पाहायला मिळाली, असे ज्येष्ठ नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांना विनंती करेन की त्यांनी अशोकरावांचा प्राथमिक सदस्याचा जो फॉर्म आहे त्याच्यावर सही करून त्यांना पक्षात रितसर प्रवेश द्यावा। डोनेशन फी पक्षाची तुम्ही मध्ये आणा अशोकराव, प्रवेश माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजींचा देखील माजी आमदार या ठिकाणी प्रवेश होत आहे। अमर राजूरकरजी आपल्याला माहिती आहे नांदेडचे आहेत, माजी आमदार आहेत, विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक अतिशय निष्ठावंत अशा प्रकारचे पदाधिकारी म्हणून वर्षानुवर्ष त्यांनी काम केलं आहे। त्यांचा देखील या ठिकाणी प्रवेश होतोय। भारत माता की जय, भारतीय जनता पक्षाचा जय हो। सर्वप्रथम मी भारतीय जनता पक्षामध्ये माननीय अशोकराव चव्हाण साहेब, अमर राजूरकरजी यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि निश्चितच त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची आणि महायुतीची शक्ती ही भक्कम झाली आहे, ती वाढली आहे, याबद्दल आमच्या कोणाच्याही मनात शंका नाही।
आज आपण पाहतोय की देशभरामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम सुरू केलं आणि जो बदल, जे परिवर्तन भारतामध्ये दिसायला लागलं, त्यामुळे देशभरातल्या अनेक चांगल्या नेत्यांना आपणही देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये काम करावं, मोदीजींसारख्या एका मजबूत नेतृत्वासोबत काम करावं, मोदीजींचा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा, अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला. आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो. अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला. त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठलीही अपेक्षा नाही, लालसा नाही. आणि आम्हाला अतिशय आनंद आहे. आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू. महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल, हा मला विश्वास आहे. मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला. आणि अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो. आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता, जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में, देश की लोकसभा में चुनकर आए, अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया, महाराष्ट्र में 2 बार मुख्यमंत्री के रूप में काम किया, ऐसे अशोकराव जी चौहान साहब, इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर, उनको पार्टी की प्राइमरी मेंबरशिप देकर और उनका ससम्मान भारतीय जनता पार्टी में प्रवेश दिया है. हमारे लिए बहुत हर्ष की बात है, क्योंकि आज हम सभी लोग देखते हैं कि पूरे देश में मोदी जी ने जिस प्रकार का विकास का कार्य किया है और जिस प्रकार से भारत का चेहरा और चित्र बदला है, इससे प्रभावित होकर कई पार्टियों के बड़े बड़े नेता जो है, इनको भी ये लगता है कि देश की इस विकास की राह में हम भी मोदी जी के साथ अपना योगदान दें. और इसी के चलते कई कद्दावर नेता भारतीय जनता पार्टी में आ रहे हैं. और महाराष्ट्र में हमारे लिए बहुत सौभाग्य की बात है कि अशोकराव चौहान जी जैसे एक कद्दावर नेता ने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है. और जब हमारी उनसे चर्चा हुई, उस समय उन्होंने बहुत स्पष्ट रूप से कहा कि मैं बड़े से बड़े पद पर रहा हूं, इसलिए मेरे लिए पद कोई मायने नहीं रखता, मैं देश की मुख्य धारा में मोदी जी के साथ योगदान देना चाहता हूं और इसलिए भारतीय जनता पार्टी में मैं प्रवेश कर रहा हूं. तो हम सभी की ओर से हम उनका स्वागत करते हैं. उन्होंने कांग्रेस पार्टी का भी इस्तीफा दिया है और वे विधायक पद पर चुनकर आए थे, उस पद का भी उन्होंने इस्तीफा दिया है
और उसके बाद फॉर्मली भारतीय जनता पार्टी को उन्होंने ज्वाइन किया है। आज उनके साथ पूर्व विधायक अमर राजूरकर जी ज्वाइन हुए हैं और भविष्य में बहुत बड़े पैमाने पर उनके साथ देने वाले, उनके प्रभाव से राजनीति करने वाले ऐसे कई कद्दावर नेता और कार्यकर्ता भी भारतीय जनता पार्टी में प्रवेश करेंगे। मैं ऐसा मानता हूं कि उनके प्रवेश के कारण महाराष्ट्र में और विशेष रूप से मराठवाड़ा में भारतीय जनता पार्टी और हमारी जो महायुति है इसको निश्चित रूप से फायदा होगा। मैं उनका फिर